आणि मला मोदींना सुद्धा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही भले घराणेशाहीवरती बोलताय, मी आज सकाळीच बोलले, घराणेशाहीवरती कोणी बोलायचं? बोलणारा कोणतरी घरंदाज पाहिजे, त्याला घराणं म्हणजे काय हे माहितीये, त्याने घराणेशाहीवरती बोलायचं. ना घरादाराचा पत्ता, कुटुंबाचा पत्ता, आणि तो आमच्या घराणेशाहीवरती बोलतायत. बरं, आज कोणतरी एक सूक्ष्म आणि लघु कोणतरी आहेत, मी त्यांचं नाव नाही घेत, मी नाव घेत नाही, पण जसं मध्ये तुम्ही ते काय उपमुख्यमंत्र्याला काय म्हणता, कळलं तुम्हाला ना? त्यांनी जे मध्ये सांगितलं होतं की बाबरी किंवा राम मंदिराच्या लढ्यात शिवसेनेचं योगदान काय, आणि तुम्ही हाफ पॅन्टीत होता. पण आज हे सूक्ष्म आणि लघु बोलले, शंकराचार्यांचं हिंदुत्वामध्ये योगदान काय? लाज नाही वाटत? एक तर स्वतःचे फोटो छापताय, मोदी सरकारची गॅरंटी, शंकराचार्यांच्या बद्दल वेगळा एक आदर मान तुम्हाला राखायचा टाका, हा भाग वेगळा असला तरी शंकराचार्यांचं हिंदुत्वामध्ये योगदान काय? आणि तुमच्याकडे आम्ही हिंदुत्वासाठी युती करू. आम्ही कुठे काय बोललो तर फटकन अपमान बोंबलतायत. मग आज माझं जाहीर त्यांना आव्हान आहे की राम मंदिराच्या लोकार्पणाच्या आधी भाजपाने हिंदूंची माफी मागावी, हिंदूंची माफी मागा. कारण तुम्ही एक तर शंकराचार्यांचा मानपान ठेवत नाही स्वतःचेच फोटो छापण्यासाठी, कारण शंकराचार्य आले तर त्यांचे फोटो लागणार, मग माझा फोटो कसा येणार? पण त्याचा मान सन्मान तुम्हाला ठेवता येत नसेल तर तुम्ही योगदान विचारताय, काय तुमची लायकी काय? मग राम मंदिराचं उद्घाटन करण्यापूर्वी एक तर भाजपाने ह्यांना काढणार आहे की नाही, कारण हे सुद्धा गद्दारच आहे. पण त्यांचं योगदान विचारताना भाजपने आता पहिले हिंदूंची माफी मागितली पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.